Good afternoon, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself, Suchita ma'am. Dear friends, today the whole world is suffering from Corona pandemic. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय की संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. आज अद्यापपर्यंत शास्त्रज्ञांना किंवा डॉक्टरांना देखील एक्झॅक्ट अशी जे औषध आहे कोविड-19 वर जे एक्झॅक्ट औषध आहे की जे त्याच्यावरती उपयोगी पडतं असं औषध अजूनही आपल्याला सापडलेलं नाही. आपण त्यावरती वॅक्सिन देखील घेतोय, पण तितकंसं ते प्रभावी होईल की नाही म्हणजे या बाबतीत अजूनही थोडंसं साशंकता आहे. म्हणजे की एक्झॅक्टली त्या आजारावरती हेच औषध आहे हे आपण किंवा औषध त्यासाठी तयार झालेलं नाहीये. तरी देखील आपण काय करतोय, जगण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकाला आपल्याला काय आहे, जगायचेच आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण जगण्याचा प्रयत्न करतोय आणि एका उज्ज्वल भविष्याकडे आपण टक लावून पाहतोय. बिकॉज वी आर होप. कारण एकच आहे की आपल्यामध्ये आशा आहे. आपल्याला वाटते की कधी ना कधीतरी काय होईल, औषध त्यावर निघेल आणि हा जो आजार आहे आपल्यामध्ये एकच आशा आहे की कारण आपल्याला जगायचंय, आपल्याकडे जगण्याची इच्छा आहे आणि तोच एक आशेचा किरण आपल्याला काय करतोय, शक्ती देतोय किंवा एनर्जी देतोय. होप्स आहेत आपल्याकडे, आशेचा किरण आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला काय होते की एक प्रकारची शक्ती मिळते किंवा एनर्जी मिळते आणि त्यामुळे आपल्याला असा आत्मविश्वास आहे की आत्मविश्वास मिळतो की या महामारीवर आपण काय करणार आहोत, एक ना एक दिवस विजय मिळवणारच आणि COVID-19 will be destroy from this world. म्हणजे त्या जगातून आपण COVID-19 ला काय करणार आहोत, हद्दपार करणारच आहोत. ही एक आशा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण त्यासाठी काय करतोय, प्रयत्न करतोय. कारण आपल्या मनामध्ये काय आहे, होप आहे. होप्स. कारण आपण नेहमी काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचे होप्स ठेवले पाहिजे, आशा असली पाहिजे, मनामध्ये इच्छा आकांक्षा असली पाहिजे, तरच आपण पुढे प्रगती करत असतो. टुडे we are going to learn one of the motivational poem, that is Hope is the Thing with Feathers, written by Emily Dickinson. Let us see a brief introduction about this poem and poet. Hope is the Thing with Feathers, written around 1861, is a popular poem by the American poet Emily Dickinson. 1861 मध्ये ही कविता लिहिली गेलेली आहे. अतिशय प्रसिद्ध अशी कविता त्यांनी लिहिलेली आहे. रायटर कोण आहेत, पोएटेस इज एमिली डिकिन्सन. In this poem, hope is metaphorically transferred into a strong wild bird. या पोएम मध्ये काय केलेलं आहे त्यांनी की मेटाफॉरिकली म्हणजे रूपकाने उपमा, कशाची उपमा दिलेली त्यांनी, तर या कवितेमध्ये जी आशा, अपेक्षा किंवा इच्छा, एक आशेचा किरण याला एक उपमा दिलेली आहे. काय केलेलं त्यांनी, होप इज द थिंग विथ फिदर्स. या ठिकाणी फिदर्स, फिदर्स म्हणजे काही ते पिस, आपण म्हणजे पक्ष्यांच्या पिसांना फिदर्स म्हणतो, तर त्याचा अर्थ इथे या कवितेमध्ये इथे अर्थ काय आहे, तर एक पक्षी म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. तर होप्सला त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे, तर बर्ड्सची उपमा दिलेली आहे. दॅट लिव्स विदिन द ह्युमन सोल अँड सिंग्स इट्स सॉन्ग no matter what. Essentially, the poem seeks to remind readers of the power of hope and how little it requires of people. The speaker makes it clear that hope has been helpful in times of difficulty and has never asked for anything in return. That breathes new life into an abstract concept by using surprising imaginary and figurative language. हे बघा की या कवितेमध्ये काय केलेलं आहे कवीने, की आपल्याला काय आहे, एक आशा किंवा अपेक्षा, इच्छा, आशेचा एक किरण दाखवलेला आहे आणि त्या किरणाला कशाची उपमा दिलेली आहे त्यांनी, मजबूत अशा, स्ट्रॉंग अशा पक्षाची, अ स्ट्रॉंग विल्ड बर्ड, म्हणजे एका मजबूत अशा पक्षाची काय केलेली आहे आपल्याला
त्यांनी कवीने उपमा दिलेली आहे की जो काय आहे पक्षी किंवा ही जे होप्स आहे ते होप्स काय तुमचं जो मानवी मनामध्ये काय करतोय राहतोय आणि मानवी मनामध्ये राहूनच तो इच्छारूपी आशारूपी पक्षी एक सुंदर असं गाणं गुणगुणत असतो. प्रत्येकाला बघा आपल्या मनामध्ये काय होप्स असतात. प्रत्येक जण इच्छा धरत असतो. थिंक ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह म्हणजे आपण असं म्हणतो की पॉझिटिव्ह आपण विचार केला पाहिजे. निगेटिव्ह विचार केला की आपल्या याची मनस्थिती देखील आपण काय होते वाईट बनत जाते किंवा अधिक आपण अधिक वाईट विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. मनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतात आशा असतात इच्छा आकांक्षा असतात. त्या कधी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय पण बिना आशेचं कोणीच नसतं. प्रत्येकाला कुठलीही आशा मनामध्ये असतेच आणि ती आशा काय तर ही जी आशा आहे ती मानवी मनामध्ये राहत असते आणि मानवी मनामध्ये राहूनच इच्छारूपी आशेरूपी पक्षी तो काय एक सुंदर असं गाणं गुणगुणत आहे. सतत आपण आपल्या मनामध्ये काय करत असतो विचार करत असतो. सुरुवातीला आपल्या पोएम मध्ये आपल्याला दिसून येतं की आशा किंवा होप याची किती शक्ती असते आणि लोकांना त्याची किती प्रमाणात गरज आहे किंवा किती प्रमाणात आवश्यकता आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं की आपल्याला होप मध्ये किती शक्ती एनर्जी आहे की ज्याची आपल्याला खरोखरीच खूप गरज आहे. आपल्या मनामध्ये इच्छा असेल अपेक्षा असेल प्रत्येक गोष्ट आपण मिळवण्याची काय करतो इच्छा धरतो. आता तुम्ही 9वीला किंवा 10वीला असणारी मुलं 9वी-10वीला असणारी मुलं की आम्हाला पुढे चांगल्या प्रकारचं करिअर करायचंय म्हणून मला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत किंवा मला अमुक एक करिअर करायचं आहे ही आपल्या मनामध्ये का असते तर इच्छा असते किंवा आशा असते आणि ती आपण पूर्ण करण्यासाठी मग काय करतो आपण धडपडत राहतो. म्हणून कवीने असं आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये ही जी आशा आहे किंवा होप आहे हे काय आहे याची एक शक्ती असते आणि लोकांना त्याची खूप किती प्रमाणामध्ये आवश्यकता असते हे आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे कवीने आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे बघा की कवी काय सांगतोय की अडचणीच्या काळामध्ये देखील आपल्या मनामध्ये असलेली इच्छा आकांक्षा किंवा होप्स हे किती मदत करत असतात याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं. किती आपल्यामध्ये अडचण येऊ दे आपल्याला तरी देखील आपण काय असतं आपल्या मनामध्ये एक इच्छा असते किंवा होप्स असतात की जेणेकरून आपल्याला काय होईल की मला आज सपोज एखादा प्रॉब्लेम आहे तरी देखील माझ्या मनामध्ये जर इच्छा असेल किंवा मी पुढे आशा धरलेली आहे की नाही हे चांगलं होणारच याच्यामध्ये बदल होणार तर आपण काय करतो त्या पद्धतीने आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून माझ्यावर आलेले जे काही संकट आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते काय होणार दूर करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला पुढे जाण्याची इच्छा असते आशा असते किंवा होप्स असतात माझं पुढे चांगलं होणार आहे किंवा मी पुढे काहीतरी चांगलं करणार आहे. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये देखील आपल्या मनामध्ये असलेली ही इच्छा आकांक्षा किंवा होप्स किती मदत करत असतं याचं स्पष्टीकरण आपल्याला कवीने कवितेमध्ये केलेलं आहे आणि ती मनामध्ये असलेली आशाच आपल्याला काय करते आपल्याकडून मात्र ती परत काहीच मागत नाही. नेव्हर आस्क फॉर एनिथिंग इन रिटर्न. आपल्या मनामध्ये जी आशा आहे ती आपल्याकडून परत काही मागत नाही. उलट आपणच त्या आशेकडे हे करतो की आम्हाला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे मी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे कारण आपल्या मनामध्ये त्या सुप्त इच्छा दडलेल्या असतात की जेणेकरून आपण काय करतो त्या इच्छा किंवा त्या होप्स आपल्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण होप्स मात्र आपल्याकडून काही रिटर्न घेत नाही. That breathes new life into an abstract concept by using surprising imagery and figurative language. म्हणजेच काय की या कवितेमध्ये ह्या जे पोएटेस आहेत इमिली डिकिन्सन यांनी काय केलेलं आहे या कवितेमध्ये एक सुंदर असं अमूर्त ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट म्हणजे एक अमूर्त स्वरूप काय केलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे आणि त्याला त्यांनी फिगरेटिव्ह लँग्वेजमध्ये एक अतिशय आकर्षक सुंदर अशा भाषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे त्या कल्पनेला एका सुंदर अशा पक्षाची उपमा दिलेली की आपल्या ज्या मनामध्ये ज्या होप्स आहेत त्या होप्सला त्यांनी काय केलेलं आहे
तर एका सुंदर अशा पक्षाची त्यांनी त्याला उपमा दिलेली आहे आणि सुंदर चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहे ते आपण आता पाहूया. फर्स्ट आय रीड द पोएम लाऊडली. होप इज द थिंग विथ feathers. इथे मी या ठिकाणी सांगितले तुम्हाला पहिल्यांदाच की फेदर्सचा अर्थ काय होता या ठिकाणी, तर पक्ष्यांचे पिसाचा अर्थ नसून तिथे पक्षी किंवा बर्ड म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपयोग केलेला आहे. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is here, and sore must be the storm that cooled abashed the little bird and kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strongest sea and on the strangest sea, yet never at extremity I ask a crumb of me. Written by Emily Dickinson. बघा यामध्ये होप होप म्हणजे काय, मी सुरुवातीला सांगितलेलं तुम्हाला की होप म्हणजे काय, आपल्या मनामध्ये असलेली आशा किंवा इच्छा. या कवितेमध्ये कवयित्रीने काय केलेलं आहे, तर प्रत्येकाच्या मनातल्या ज्या आशा आहेत, प्रत्येक व्यक्ती असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, कोणी असू दे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे, त्या मनामधल्या आशेच्या भावनेला त्यांनी काय केलेलं आहे, एका चिमुकल्या अशा पाखराची म्हणजेच पक्षाची उपमा त्यांनी दिलेली आहे की माझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, आशा आहेत, अपेक्षा आहेत किंवा होप्स आहेत, तर त्याला त्यांनी काय केलेलं आहे, एका सुंदर अशा पक्षाची बर्डची उपमा त्यांनी दिलेली आहे. फर्स्ट आपण पाहूया स्टँडा. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings that tune without the words and never stops at all. Hope is the thing with feathers that perches. Perches means alights and gale means very strong wind. म्हणजेच काय, खूप जोराचा वारा म्हणजे वादळ. त्यानंतर पुढचा वर्ड आहे तुमचं स्टॉर्म. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Hope is the thing with feather. आशेला काय असतात त्यांनी सांगितलेलं आहे, होप इज द थिंग विथ feathers की आशेला पंख असतात. बघा आपण एखाद्या ठिकाणी बसलेलं असेल, आता तुम्ही शिकत असतात त्यावेळेला देखील काय होतं किंवा आपण शांत बसलेलं असू दे, एखादं काम करत असेल तेव्हा देखील आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार हे चालूच असतात. म्हणजे आपण कुठेतरी गेलोय किंवा काहीतरी झालंय, आपण हे करणार आहोत, म्हणजे असं वेगवेगळं असं माणसाचं मन स्थिर नसतं, कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी विचार हे डोक्यामध्ये चालूच असतात. म्हणून त्यांनी कवयित्रीने काय सांगितलेलं, होप इज द थिंग विथ feathers की आशेला काय असतात, पंख असतात. आणि ते पंख दॅट परचेस मीन्स अलाइट रोस्टेस की ते काय तुमचे विश्रांतीसाठी बसत असतात किंवा विसावत असतात. कसे विसावत असतात, तर ते जणू एखाद्या पाखराप्रमाणे काय होतात, प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात राहत असतात. की काय सांगितलेलं कवयित्रीने की होप्स म्हणजे आशेला तुमच्या, होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul की आशेला तुमच्या पंख आहेत आणि ते पंख जणू काही काय एखाद्या पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यामध्येच, म्हणजे इथे परचेस इन द सोल, सोल म्हणजे तुमचा आत्मा, म्हणजे तिथे प्रत्येकाच्या घरट्यामध्ये किंवा आत्म्यामध्ये त्या आशा काय दडलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक जण असू दे, म्हणजे कोणी लहान मुलांपासून तर प्रत्येक जण काय करत असतं की प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा किंवा होप्स असतातच. आणि म्हणूनच कवयित्रीने काय म्हटलेले की आशेला, प्रत्येकाच्या आशेला काय असतात, पंख असतात आणि ते पंख काय करतात, प्रत्येकाच्या मनामध्ये पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये घरट करतात. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि ते काय करत असतात, तर हे जे आशेचे जे पाखरू आहेत ते काय करतात, अँड सिंग्स द ट्यून ते सतत काय करत असतात, तर गाणं गुणगुणत असतात. कायमचे ते आपल्या मनामध्ये काय करतात, तर गाणं गुणगुणत असतात. आणि परंतु गाणं गुणगुणताना मात्र त्या गाण्याला शब्द नसतात, कारण आपण प्रत्यक्षात ते गाणं म्हणत नसतो, तर प्रत्यक्षात आपण काय करतोय,
तर आपल्या मनामध्ये कुठल्या तरी अपेक्षा, इच्छा हे ते असं चालू असतं. आपण विचारचक्र चालू असतं किंवा मला हे करायचंय, मी ते करणार आहे, असं अनेक गोष्टींचं विचारचक्र आपल्या मनामध्ये चालू असतं. मग त्यावेळेला आपण काय करत असतो, तर अँड सिंग द ट्यून म्हणजेच आपण गाणं गुणगुणत असतो की आपलं विचारचक्र हे चालू असतं. मग परंतु त्या गाण्याला काय विदाउट द वर्ड्स, त्या गाण्याला तुमचे शब्द नसतात. कारण ते शब्द जसं आपण इतर वेळेला गाणं म्हणतो तसं ते गाणं नसतं, तर ते आपल्या विचारांचं गाणं असतं. विचारचक्र आपल्या मनामध्ये चालू असतात. फक्त मधुर असं सूर त्या गाण्याला असतो. म्हणजे ज्या काही आपल्या आशा आहेत त्या गाण्यांना काय असतं, तर शब्द नसतात, तर एक मधुर असं सूर त्या ठिकाणी असतो. आणि हे गाणं जे आहे अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल, हे गाणं कधीही संपत नाही. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल, ते गाणं कधीच संपत नाही. ते सतत आपल्या मनामध्ये काय करत असतं, चालूच असतं. कारण नेव्हर स्टॉप्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल म्हणजे हे गाणं कधीही आपल्या मनामधलं संपत नाही. कारण ते सतत आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतं. कारण ते काय होतंय की सतत आपलं विचारचक्र हे चालूच असतं. कारण आशा ही काय आहे, होप इज द, एक हवीशी अशी वाटणारी भावना आहे की आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण काय करत असतं, त्या आशेमध्ये आपलं जीवन जगत असतो. परंतु जी आशा आहे ती आपल्याला कधीतरी काय होतंय, शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, पण तिचं अस्तित्व मात्र प्रत्येकाला जाणवत राहतं की माझ्या मनामध्ये काय आहे, आता कुठली अपेक्षा आहे किंवा कुठल्या होप्स आहेत हे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, परंतु तिचं अस्तित्व मात्र मला स्वतःला ते जाणवेल. म्हणजे प्रत्येकाला तिचं अस्तित्व जाणवत असतं. जे काही होप्स आहेत त्या होप्सचं आपल्याला काय होतंय, प्रत्येकाला अस्तित्व जाणवत असतं, असं कवीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. की बघा त्यांनी काय केलेलं आहे, एका पक्षाची उपमा दिलेली आहे की तो पक्षी काय करतोय, दॅट परचेस इन द सॉल, की तो प्रत्येकाच्या मनामध्ये काय झालेलं आहे, घरटं करून राहिलेला आहे. मग त्या घरट्यामध्ये आपण चांगले विचार करायचे की वाईट विचार करायचे हे आपण ठरवायचे. आपण प्रत्येकाने काय असलं पाहिजे, चांगलेच विचार आपण केल्या पाहिजे, चांगल्या आशा, चांगल्या इच्छा, चांगल्या आकांक्षा आपण मनामध्ये धरल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य देखील चांगल्या पद्धतीचं होणार आहे. नेक्स्ट स्टँजा. And sweetest in the gale is her, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. Gale means इथे तुमचं very strong wind, and storm very bad weather with strong wind and rain. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रचंड वादळी वारं की ज्याच्यामध्ये पाऊस आणि वारा हे दोन्ही सुटलेलं असतं त्याला आपण स्टॉर्म म्हणतो. आणि गेल मीन्स व्हेरी स्ट्रॉंग वाइंड म्हणजे सोसाट्याचा फक्त वारा सुटलेला असतो. आणि सॉर मीन्स कॉझिंग ग्रेट पेन, म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो ना की खूप दुखतंय, असं ठणका लागतोय त्याला दुखणं सॉर म्हणतात. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुल्ड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. की आपण कोणतंही भयंकर वादळ येऊ दे, स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर, की तुमच्या मनामध्ये कुठलंही किती प्रचंड असं भयंकर असं वादळ येऊ दे, हे जे आशेचं जे पाखरू आहे आपल्या मनामधलं, ते मनामधलं पाखरू सतत काय करत असतं, गोडच गाणं गात राहतं. कळलं की स्वीट अशा प्रकारचं ते म्हणजे गोड गाणं गात राहतं. कारण आपल्याकडे किती भयंकर वादळ येऊ दे, आपल्या मनामध्ये काही चाललेलं असतं किंवा प्रचंड अशा आपल्याला समस्या असतात आपल्या समोर, तरी देखील काय हे जे आशेचं पाखरू आहे, कारण पुढे आपल्याला पुढे चांगलं होणार आहे ही नेहमी आशा असते. आज माझ्यावरती काही अनेक समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, पण तरी देखील माझ्या मनामध्ये इच्छा काय असते की मला पुढे माझं चांगलं होणार आहे किंवा मी असं असं पुढे करेल, ह्या संकटावरती देखील मी मात करेल, अशा प्रकारचं आपल्या मनामध्ये एक इच्छा असते. आणि त्याच्यामुळे काय होते की हे जे आशेचं पाखरू आहे, बर्ड आहे, ते काय आपलं गोड असं गाणं गातच राहते. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की माणसाच्या मनातली जी आशेची जी भावना आहे त्याला कोणत्याही संकट समयी ते दिलासा देतं. हा जो आशेचा
पक्षी आहे किंवा पाखरू आहे ते काय करते, तर माणसाच्या मनातली जी आशेची जी भावना आहे, तर किती संकट समय येऊ दे आपल्यावरती, किती अडचणी येऊ दे, तरी देखील ते काय करते, आपल्याला एक दिलासा देते की नाही पुढे काय होणार आहे, चांगलं होणार आहे, ही आपल्यामध्ये असलेली होप्स किंवा आपल्यामध्ये असलेली इच्छा आकांक्षा यामुळे काय होतंय, आपल्याला एक दिलासा मिळतोय. That could abash the little bird that kept so many warm. Abash means तुमचं make uneasy. मेक अनइझी म्हणजे काय की बेचैन करणं किंवा भांबावून जाणं वगैरे अशा पद्धतीने. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. की हे जे संकट समयी वगैरे आपण म्हटलेलं आहे की आशेचं पाखरू आपल्याला काय करते, दिलासा देते. अनेकांना ते काय करते, ऊब देते आणि ऊब देणाऱ्या या पाखराला केवळ एखादे महाभयंकर असे वादळच काय करू शकतं, अस्वस्थ करू शकतो. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. की काय होणार आहे की कुठलंही भयंकर जरी वादळ आलं तरी देखील आपल्या मनातलं हे जे आशेचं जे पाखरू आहे ते गोड गाणं गात राहणारच आहे. परंतु तरी देखील त्यांनी म्हटले की अनेकांना हा काय करतोय, धीराची ऊब देतोय. ऊब देणारा हा जे पाखरू आहे किंवा पक्षी आहे, त्या पक्षाला केवळ एखादे महाभयंकर असे वादळच म्हणजे तुमचं अबॅश द लिटिल बर्ड, इथे या ठिकाणी तुम्हाला बघा स्टॉर्म, व्हेरी बॅड वेदर म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या प्रकारचं जेव्हा अतिशय महाभयंकर असं वादळ येतं त्याच वेळेला ते अस्वस्थ करू शकेल. म्हणजेच काय की सर्वांच्या मनाला कायम असं उभारी देणारं ही जी आशा आहे की सर्वांच्या मनाला ती सतत काय करते, उभारी देते. ही जी आशा आहे ती आशा मिटवणे कदाचित एखाद्या महाभयंकर अशा संकटालाच शक्य होऊ शकेल. म्हणजे खूप अतिशय एखादं खूप प्रचंड असं मोठं संकट आलेलं आहे त्याच वेळेला थोडीफार ती आशा काय होते, आपली मनामधली आशा मिटवली जाते. पण तरी देखील आपण त्यावेळेला देखील थोडंसं आपलं मन स्थिर झालं तर काय होतं, पुन्हा आपल्याला नव्याने काय होते, होप्स मिळतात की नव्याने आपल्याला इच्छा आशा आकांक्षा मिळायला लागतात. त्यामुळे कवयित्रीने असं म्हटलेलं आहे की किती भयंकर वादळ येऊ दे तरी आपल्या मनामधलं जे आशेचं पाखरू आहे ते गोड गाणं गातच राहतं. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. की किती संकट येऊ दे तरी देखील आशेचं गोड गाणं हे पक्षी हे गातच राहणार आहेत. त्याचबरोबर की अनेकांना असं धीर देणारा हा जो पक्षी आहे तो कदाचित केवळ काय होतंय, एखाद्या महाभयंकर अशाच वादळ जर आलं तरच ते अस्वस्थ करू शकेल. पूर्णपणे त्याच्यावरती आपण हे करू शकणार नाही, पण एखादं जर महाभयंकर जर वादळ आपल्या मनामध्ये जर निर्माण झालेले किंवा खूप मोठ्या समस्या आलेल्या आहेत तर त्यावेळेला आपण काय होतंय की सपोज आता तुम्ही पाहिलं असेल की चिपळूणला वगैरे इतकं पाणी आलेलं होतं, महापूर झालेला होता की त्यावेळेला कदाचित लोकांच्या मनामध्ये, कारण ती सिच्युएशन अशी होती की त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये काय असणार की आता आपलं सगळं गेलेलं आहे, बरोबर आहे, घरदार जे काय होतं घरामधलं सामान सुमान, लोकांचं दुकानांचं नुकसान झालं, म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं आहे लोकांचं. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला त्या क्षणाला काय वाटतंय की आता आपली संपूर्ण मनामधली आशाच काय झालेली गेलेली, कारण इतकं काय झालेलं होतं, महाभयंकर वादळ आलेलं होतं. परंतु ज्या वेळा त्याच्यामधून थोडंसं स्थिर स्थावर व्हायला लागेल, लोकांनी त्यांना हेल्प केली, गव्हर्नमेंटनी हेल्प केली, या सगळ्यानंतर आता त्यांचं थोडंसं काय होणार, ते थोडेसे स्टेबल झालेले की म्हणजे त्या भीतीतून तरी ते बाहेर पडलेले आहेत. आणि मग पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये काय होतंय की पुन्हा नव्याने आपल्याला आशा मनामध्ये यायला लागतात की नाही आता मला हे माझं घर चांगलं करायचंय, मला पुढे जायचंय, मुलांची शिक्षण व्हायचे किंवा माझं दुकान धंदा पाणी हे सगळं मला सुरू करायचं. म्हणजे हे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करतो, पुन्हा एकदा नव्याने त्याला उभारी मिळते आणि आपण त्या अशा इच्छा आकांक्षा पूर्ण करायला पुन्हा लागतो. Third stanza. I have heard it in the chillest land and on the strangest sea. Yet never in extremity it asks a crumb of me.
आय हॅव हिअर्ड इट इन द चिलेस्ट लँड. चिलेस्ट मीन्स तुमचं द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्स, म्हणजेच काय की खूप कठीण अशी परिस्थिती आलेली आहे, त्याला चिलेस्ट लँड म्हणतात. आय हॅव हिअर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. व अतिशय प्रतिकूल असं परिस्थिती आहे, त्या प्रतिकूल परिस्थिती आशेच्या या पाखराने आपले गाणे मला ऐकवले आहे, असं कवयित्री म्हणते. की बघा किती वादळ सुटलेलं आहे किंवा अतिशय बर्फ पडतंय, किंवा आता मी तुम्हाला चिपळूणचं उदाहरण दिलं की किती याच्याने पावसाने काय झालेलं आहे, महापुराने कित्येक लोकांचं नुकसान झालेलं आहे. पण तरी देखील अशाही अनुकूल अशा काय होतंय, अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत देखील आशेच्या या पाखराने काय केलेले, आपले गाणे मला ऐकवले आहे. आणि त्यामुळे मी काय केलेलं आहे, प्रसंग कितीही बिकट असू दे, इट नेव्हर इट एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. कठीण परिस्थिती किती जरी आली तरी देखील तो माझ्याकडून काय करत नाहीये, कणभरही मोबदला मागत नाही. इट नेव्हर इट एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. की तो क्रम्ब ऑफ मी मीन्स म्हणजे काय, क्रम्ब म्हणजे अ व्हेरी स्मॉल बाईट, म्हणजे छोटासा तुकडा वगैरे असं त्या ठिकाणी येतो. पण इथे आपल्याला त्याचा अर्थ काय होते की हा जो आशेचा किरण आहे, माझ्यावरती कितीही परिस्थिती बिकट येऊ दे तरी देखील मी काय करणार आहे, तर माझ्याकडून त्याने कणभरही मोबदला मागितलेला नाही. म्हणजेच काय की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माझी पाठ सोडत नाही. जसं आपण की पावसाच्या याच्याने पाणी ओसरल्यानंतर पुन्हा आपल्याला हळूहळू काय करायला लागतं, आपल्या घराला सावरावं लागतं. किंवा वादळ झालं असेल, मध्ये सुनामी झालं होतं, किंवा अजून एक आता वादळ आलेलं होतं कोकणामध्ये, किंवा अजून अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देशामध्ये खूप अशा कठीण परिस्थिती किंवा असे वेगवेगळे असे म्हणजे महापूर येतात किंवा वादळ येतं वगैरे, अशा वेळेला बरंचसं नुकसान होतं. परंतु तरी देखील काय होतंय की पुन्हा आपण नव्याने काय करतोय, त्या ठिकाणी उभारी मारतोय. कारण का, तर आपल्यामध्ये असणारी आशा, होप्स, आणि त्यामुळे आपण काय करतोय, पुन्हा नव्याने सगळ्याची सुरुवात करतो. कारण होप आहे ते आपल्याकडून कधीही काही मोबदला मागत नाही. म्हणजेच काय, तर आपली पाठ ते सोडत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आशेने माझी पाठ सोडली नाही आणि त्या बदल्यात त्याने माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. हे बघा किती होप्सला किती महत्वाचं स्थान आहे आपल्या आयुष्यामध्ये. की आपल्या मनामध्ये जर इच्छा असतील, आकांक्षा असतील, तरच आपण काय करू शकतो, तर आपण पुढे जाऊ शकतो. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, कितीही कठीण प्रसंग येऊ दे तरी देखील आपण काय करतो, थोड्या वेळापुरतं आपलं मन थोडंसं डगमगत असतं, पण तरी देखील आपण आपल्या मनामधली आशा काय होते, पुन्हा जागृत होते. ती आपल्याला धीर देते आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला उद्युक्त करत असते की नाही, तुला पुढे जायचंय. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक वेगवेगळ्या आशा पुन्हा निर्माण व्हायला लागतात. त्या पोएम मध्ये आपण काय म्हटलेलं आहे, सर्वात द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्ले बाय होप इन अवर लाईफ्स. की आपल्या जीवनामध्ये आशेला किती महत्वाचं स्थान आहे हे या कवितेमध्ये कवयित्रीने सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप the little bird that nests in our soul keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. की होप म्हणजे काय, तुमचं तिथं त्याला एका छोट्या पक्षाची उपमा दिलेली आणि तो आपल्या काय आहे, आत्म्यामध्ये किंवा मनामध्ये आपल्या तो घरटं करून राहिलेला आहे आणि तो कधीही कितीही कठीण प्रसंग येऊ दे तरी आपली पाठ कधीही सोडत नाही किंवा आपल्याकडून तो कधीही काही मागत नाही. कळली कविता? आता आपण पुढचं क्वेश्चन आन्सर्स ते पाहूया. कवितेच्या खाली एकदम सोपे असे प्रश्नोत्तर. कविता अतिशय छोटी होती. या खालचे जे सर्व प्रश्नोत्तर आहेत ते सगळ्यांनी काय करायचे, सोडवायचे. मी थोडेसे यामध्ये घेते. बघा, पहिला प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. तुम्हाला परीक्षेला मॅच द फॉलोइंग येतं, म्हणजे ए आणि बी याच्यामधले बी मधले तुम्ही आन्सर शोधायचे आणि काय करायचे, त्या ठिकाणी तुम्ही शोधून ते लिहायचे. पहिले होप, त्यानंतर सेकंड आहे गेल, थर्ड कीप वॉर्म, चिलेस्ट लँड अँड क्रम. असे 5 तुम्हाला वर्ड्स दिलेले, त्याला तिथे त्याचे
मिनिंग दिले आहेत. होप मीन्स काय तुमचं, होपला काय दिलेलं आहे, बर्ड. त्यानंतर गेल किंवा स्टॉर्म म्हणजे तुमचं टफेस्ट टाइम्स इन लाईफ. त्यानंतर तुमचं कीप वॉर्म, कीप वॉर्मला काय येईल, द थर्ड प्रोव्हाइड कम्फर्ट. त्यानंतर फोर्थ चिलेस्ट लँड, त्याला डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. अँड क्रम मीन्स अ व्हेरी स्मॉल बाईट. इथे मी तुम्हाला उत्तर देखील सोडून दिलेले किंवा सांगितलेले, तुम्ही ते काय करायचे तुमच्या वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन इच लाईन. इथे तुम्हाला प्रॉपर त्याचं हे भरायचे. होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट डायजेस्ट इन द soul. पुढे पुन्हा अँड डायजेस्ट द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर डॅश ॲट ऑल. तिथे तुम्हाला सर्व शब्द भरायचे. यूज प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब, वर्बचं प्रॉपर फॉर्म तुम्हाला भरायचे. खाली मी सोडून दिलेले, होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट परचेस इन द soul. आता इथे पर्सचं काय करणार तर आपण, परचेस, दॅट परचेस इन द soul. त्यानंतर खाली तुमचं अँड सिंग्स, सिंगचं इथे सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि तिसरे तुमचं अँड नेवर काय येणार तिथे, स्टॉपचं स्टॉप्स, नेवर स्टॉप्स ॲट ऑल. तर तिसरा प्रश्न आहे तुमचा या ठिकाणी बघा, रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. आपण इथे या शब्द कशाचे तुम्हाला तुम्ही पाहिले असेल, तुमच्या 8वीला हे शब्द झालेले आहेत. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट म्हणजे काय तुमचं डिग्रीसाठी आपण याचा उपयोग करतो, किंवा हे कंपॅरिझन म्हणजे आपण काय एकाची दुसऱ्याशी जेव्हा तुलना करतो, आपण कंपेअर करतो त्यावेळेला त्यासाठी हे शब्द आपल्याला वापरायला लागतात. डिग्री म्हणजेच काय तुमचं कंपॅरिझन, तुलना करणं, आणि यासाठी आपल्याला या शब्दांचा वापर करावा लागतो. इथे मी थोडेसेच फक्त शब्द तुम्हाला दिलेले आहेत, पण आपल्या पुस्तकामध्ये बरेचसे वर्ड्स आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. त्यानंतर फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. हाय, हायर, हायेस्ट. लो, लोअर, लोएस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. वार्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. त्यानंतर कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. हे सगळे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला बरेचसे त्याच्यामध्ये दिलेले आहेत पुस्तकामध्ये, ते तुम्ही काय करायचे, सोडवायचे, तुमच्या वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमचं ॲप्रिसिएशन. पोएमचं काय करायचे तुम्हाला, ॲप्रिसिएशन करायचे. आता ॲप्रिसिएशन मध्ये मी मागच्या वेळेला देखील पहिली कविता ज्या वेळेला घेतली होती त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं 5 पॉइंट्स असतात, तुम्हाला 5 मार्काला हे ॲप्रिसिएशन परीक्षेला येतच, कंपल्सरी हा प्रश्न आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पोएम दिलेली असते, त्यावरच तुम्हाला त्याचं ॲप्रिसिएशन करायचं असतं. आता इथे पहिला पॉइंट काय तुमचा, टायटल. टायटल म्हणजे तुम्हाला जी पोएम दिलेली असते त्याचं वरती तुम्हाला टायटल दिलेलं असतं, ते बघून तुम्ही काय करायचंय इथे फक्त लिहायचं. अशाच फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करायचं, ॲप्रिसिएशन लिहायचं. पहिल्यांदा तुम्ही पॉइंट लिहायचं टायटल, मग ते झालं की त्याचं टायटल काय पोएमचं, द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ फिदर्स. असं तुम्ही टायटल लिहिलं की तुम्हाला त्याचा हाफ मार्क्स आरामात मिळतो. त्यानंतर पोएटेस किंवा ऑथर, जे कोणी तुमचे लेखक म्हणजे कवी किंवा कवयित्री ज्या असतील त्यांचं तुम्हाला नाव खाली दिलेलंच असतं प्रश्नपत्रिकेमध्ये. कविता झाली की त्याच्या खाली तुम्हाला एंडला नाव दिलेलं असतं. इथे कोण आहे, द ऑथर ऑफ द पोएम इज, द पोएटेस ऑफ द पोएम इज एमिली डिकेन्सन. त्याची कवयित्री कोण आहे, ते एमिली आहे. त्यानंतर थर्ड आहे राईम स्कीम. राईम स्कीम आणि आपल्याला रायमिंग वर्ड्स हे आपल्याला पाहायचे असतात. बरं, आता या कवितेमध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्स कुठले कुठले येतील, तुम्ही कविता जर समोर ठेवली तर या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. आता या ठिकाणी बघा, राईम स्कीम मध्ये द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टँजा इज एबी एबी.
whereas in the third stanza is A B C B. पहिल्या दोन स्टँझामध्ये A B A B म्हणजेच काय आता बघा या ठिकाणी तुमचं पहिल्या लाईनला तुमचं राईम स्कीम कसे शोधायचे पहिल्यांदा आपण राईम वर्ड्स पाहूया. बरोबर राईम वर्ड्स कुठले आहेत? फेदर्सला काय आहे का फेदर्स काही नाही जुळत आहे. सॉल ऑल हे जुळत आहे. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आपण मी राईम स्कीमला काय सांगितलं होतं की कुठल्याही कडव्याची पहिली लाईन जी असते त्याला आपण ए नाव द्यायचं. त्यानंतर सेकंड लाईनला बघायचं की सेकंड लाईनला आणि पहिल्या लाईनचं लास्ट जे वर्ड आहे म्हणजे रायमिंग्स आहेत ते तुमचे राईम्स जुळत आहेत का त्या ठिकाणी. आता इथे फिदर्स आणि सॉल हे जुळत नाहीयेत म्हणून मग तिथे पुन्हा दुसऱ्या वर्डला काय करायचं दुसऱ्या लाईनच्या बी हे नाव द्यायचं. त्यानंतर तिसऱ्या लाईनला लास्ट वर्ड काय तो वर्ड्स. वर्ड्स देखील हे आपल्या कशाला जुळ काय होते तुमचं फेदर्स वर्ड्स हे त्या ठिकाणी हे होते. आणि सॉल ऑल म्हटल्यानंतर फेदर्सला काय दिलं तुम्ही ए नाव दिलं. त्यानंतर सॉलला बी नाव दिलं. पुन्हा वर्ड्स हे फेदर्सला जुळते फेदर्स वर्ड्स त्यामुळे त्याला पुन्हा आपण ए नाव दिलं आणि ऑलला सॉल ऑल म्हणून बी ए नाव दिलेलं. असं ए बी असे पहिले दोन स्टँझा दोन्ही सेम आहेत. हिअर्ड बर्ड आणि स्टॉर्म वॉर्म पुन्हा ए बी असे तुमचे राईम स्कीम येणार आहे. त्यानंतर थर्ड स्टँझा आहे तुमचं त्या ठिकाणी लँड सी एस्टेमिटी आणि मी. आता इथे सी मी फक्त जुळते त्यामुळे लँडला आपण ए नाव देणार. त्यानंतर सी ला बी. एस्ट्रेमिटी हे तुमचं कशाला पहिल्या ए ला पण नाही जुळत बी ला देखील जुळत नाही त्यामुळे त्याला आपण सी हे नाव देणार. आणि पुन्हा मी हे सी ला जुळते सी ला काय नाव दिलेलं आहे तर बी हे नाव दिले त्याच्यामुळे इथे बी आपण नाव देणार पुन्हा ए बी सी बी. अशा प्रकारचे राईम स्कीम असतं. अतिशय सोपा प्रश्न असतो तो देखील याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचा असतो. त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच. इथे आपल्याला फिगर ऑफ स्पीचची नावं द्यायची असतात. काही वेळेला त्याचं एखाद्या वेळेला तुम्हाला कवितेमध्ये त्याचं उदाहरण देखील द्यायला येतं. फिगर ऑफ स्पीच इथे पर्सनिफिकेशन हिअर द लाईफलेस अँड ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ऑफ होप इज पोर्ट्रेट ॲज अ लिव्हिंग लिटिल बर्ड. म्हणजेच काय तुमचं फिगर्स ऑफ स्पीच जे हे आहे पर्सनिफिकेशन आहे या ठिकाणी बघा पर्सनिफिकेशन म्हणजेच काय तुमचा अर्थ होतो या ठिकाणी चेतना गुणोक्ती असं त्याचं मराठीमध्ये आपण अर्थ म्हणतो. हा अलंकार केव्हा वापरला जातो की जेव्हा एखादी निर्जीव वस्तू आहे द लाईफलेस अँड ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ऑफ होप इज पोर्ट्रेट ॲज अ लिव्हिंग लिटिल बर्ड. म्हणजेच काय की हा अलंकार केव्हा वापरला जातो की जेव्हा निर्जीव वस्तू कल्पना भावना यांचा उल्लेख सजीव प्राणी किंवा वस्तू म्हणून करतात तेव्हा हा चेतना गुणोक्ती म्हणजे पर्सनिफिकेशन हा अलंकार होतो. इथे आपण काय केलेलं आहे की आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षाला त्यांनी पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचं चेतना गुणोक्ती किंवा पर्सनिफिकेशन हे अलंकार होत असतं. त्यानंतर सेंट्रल आयडिया पाचवा पॉइंट आहे. याला तुमचे 2 मार्क असतात. द सेंट्रल आयडिया ऑफ अ थीम ऑफ द पोएम इज द रोल प्ले बाय द होप इन आवर लाईव्स की आपल्या लाईफमध्ये होपला किती महत्व आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द पोएटेस होप द लिटिल बर्ड दॅट नेस्ट इन आवर सॉल keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. की होप कशा पद्धतीचं आहे पक्षाची उपमा दिलेली आहे तो आपल्या कशा पद्धतीने करतोय आणि तो आपल्याकडून काही उलट आपल्याकडून काही रिटर्न मध्ये काही घेत नाही. किती कठीण परिस्थिती आली तरी अपेक्षा किंवा होप्स आपल्याकडे काय करतात आपल्या मनामध्ये तशाच्या तशा राहतात. कळलं. ही कविता अतिशय छान आहे. तुमच्या मनामध्ये देखील अशाच प्रकारच्या इच्छा आकांक्षा सतत जागृत राहू द्या आणि तुम्ही पुढे जाण्याचा कंटिन्यू काय करा विचार करा. त्या पक्षाप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या मनामध्ये भरारी घ्या. ओके थँक्यू.